मागच्या लेक्चरमध्ये आपण संघटनेचे औपचारिक आणि अनौपचारिक हे दोन्ही प्रकार त्या ठिकाणी अभ्यासले. यानंतर संघटनेचे विविध तत्त्वे अभ्यासणे हे त्या ठिकाणी क्रमप्राप्त ठरते. या तत्त्वांची मांडणी जी आहे ती प्रामुख्याने संघटनेचा यांत्रिकी दृष्टिकोनाचा पुरस्कार करणाऱ्या विचारवंतांनीच केल्याचं आपल्याला दिसून येते. संघटना ही या सर्वव्यापी सिद्धांतावरच किंवा तत्वांवरच उभारल्या जाऊ शकते असे त्यांचे मान्य आहे. अर्थात या बाबत संघटनेचे किती तत्व सिद्धांत आहेत याबाबत जरी एकमत नसले तरी आपण बघतो की मानवी दृष्टिकोनाचा पुरस्कार करणारी जी काही विचारवंत आहेत ही या तत्वांना मान्य करत नाहीत. त्यांच्या मते मानवी दृष्टिकोनातून संघटनेचा विचार केल्यास मानववादी अशा प्रकारचा यांत्रिकी तत्वांचा किंवा सिद्धांतांचा उपयोग करता येणार नाही. मानवी दृष्टिकोनाचा पुरस्कार करणारे जे काही विचारवंत आहेत त्यांच्या मते की मानवी दृष्टिकोनानं जर संघटनेचा आपल्याला विचार करायचा असेल तर अशा पद्धतीच्या तत्वांचा उपयोग होणार नाही. हर्बर्ट सायमन ह्यांच्या मते संघटनेविषयी अस्तित्वात असलेले सिद्धांत हे परस्पर विरोधी असे आहेत. हे जे संघटनेबाबत मांडण्यात आलेले सिद्धांत आहेत हे कसे आहेत? परस्पर विरोधी आहेत. जसं केंद्रीकरण त्याच्या विरुद्ध विकेंद्रीकरण, आज्ञेची एकता, नियंत्रणाचा विस्तार. मेरी पार्कर फॉलेट, हेनरी वॉलन्स हे शास्त्रज्ञ या सिद्धांतावर मोठ्या प्रमाणात टीका करतात. हे सिद्धांत ज्यांना आपण संघटनेच्या बाबतीत ॲप्लिकेबल करू इच्छितो, खरं तर हे सिद्धांतच परस्पर विरोधी असे आहेत अशी टीका यांच्यावर करण्यात येते. मानवी दृष्टिकोनातून सिद्धांतावर जरी टीका होत असली तरीही या सिद्धांताचे महत्त्व कमी लेखून चालणार नाही. कारण प्रामुख्याने अनेक संघटना उभारण्यासाठी व कार्यरत होण्यासाठी या सिद्धांतांची आवश्यकता कायम असते. तेव्हा या सिद्धांतांचा विचार आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे. या सिद्धांतांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला बघणे अपरिहार्य ठरते. कारण जसे आपण बघितले की औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही संघटनेचे प्रकार समजून घेतल्याशिवाय संघटना समजून घेता येणार नाही. त्याचप्रमाणे संघटनेचे हे जे सिद्धांत आहेत हे समजून घेणे या ठिकाणी क्रमप्राप्त असं ठरते. मुने रिले याने आदर्श अशा या संघटनेसाठी संघटनेचे पदसोपान, त्याचबरोबर संघटनेमध्ये असणारा समन्वय, अर्थात्मक सिद्धांत, स्टाफ लाईन, ऑक्झिलरी अशा सिद्धांतांचा उल्लेख केलेला आहे. तर फेयॉलने संघटनेची 14 तत्वे ही सांगितलेली आहेत. जसे की कार्यविभाजन, अधिकार व उत्तरदायित्व, आदेशाची एकता, मार्गदर्शनाची एकता, अनुशासन, व्यक्तिगत हिताऐवजी सामान्य हिताला प्राधान्य देणे, श्रम, केंद्रीकरण, पदसोपान, स्थायित्व, समता, सुव्यवस्था, नियंत्रण क्षमता,
सहकार्याची भावना इत्यादी. त्याचबरोबर आपण बघतो की उर्विकने पण या संदर्भात पदसोपान, उत्तरदायित्व, नियंत्रण क्षेत्र, विशेषीकरण, उद्देश, अनुरूपता, परिभाषा, समन्वय इत्यादी तत्वांचा समावेश केला. लुथर गुलिकने पोस्टकॉर्प ह्या नामावलीच्या माध्यमातून संघटनेची तत्वे सांगितलेली आहेत. ह्याच्यामध्ये त्याने पोस्टकॉर्पमध्ये पी प्लॅनिंग नियोजन, ओ ऑर्गनायझेशन संघटन, एस स्टाफिंग कर्मचाऱ्यांची व्यवस्था, डी डायरेक्शन निर्देश देणे, CO कोऑर्डिनेशन समन्वय, आर रिपोर्टिंग अहवाल देणे व बी बजेटिंग अंदाजपत्रक, हे अशा पद्धतीनं संघटनेची विविध सिद्धांत तत्वे ही या ठिकाणी विविध विचारवंतांनी या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसून येतात. संघटनेच्या या सिद्धांतांची व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी J.D. मुने या शास्त्रज्ञाने आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गनायझेशन या पुस्तकामध्ये केली आहे. लुथर गुलिकने तर यामध्ये 10 तत्वांचा उल्लेख केलेला आहे. ह्या तत्वांचा एकूणच ढोबळमानाने विचार केल्यानंतर यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे की संघटनेच्या उभारणीमध्ये, संघटनेच्या बांधणीमध्ये एक महत्त्वाचं तत्व ठरते ते म्हणजे अधिकार पदपरंपरा किंवा ज्याला पदसोपान असंही आपण म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला आपण हायरार्की असे म्हणतो. पदसोपान हे संघटनेचे आद्य तत्व आहे, एक महत्त्वाचं तत्व आहे. संघटना ही शासकीय असो किंवा ती खाजगी असो, त्यामध्ये पदसोपान हे आवश्यकच आहे. पदसोपानाशिवाय तिथे संघटनेची, मग ती खाजगी असो अथवा शासकीय असो, संघटनेची बांधणी ही होऊ शकत नाही. संघटनेत कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तींमध्ये कार्याची विभागणी करून त्यानुसार अधिकार व जबाबदारी यांचे वाटप करून पदरचना करणे ही आवश्यक असते. पदसोपान तत्वाचा प्रामुख्याने वेबर, गुलिक, फेयॉल, उर्विक, मुने, रिले यांनी पुरस्कार केला आहे. व्यक्तीच्या कार्याच्या महत्त्वावर संघटनेत त्या व्यक्तीचे स्थान हे ठरविले जाते. आपण बघतो की पदसंघटनेमध्ये श्रमविभागणी करून त्या ठिकाणी त्या व्यक्तीचे स्थान जे आहे हे संघटनेमध्ये निश्चित करण्यात येते. व्यक्तीच्या कार्याच्या महत्त्वावर त्या व्यक्तीचे स्थान जे आहे त्या संघटनेमध्ये निश्चित करण्यात येते. कोणत्या व्यक्तीने कोणते कार्य करावे हे यामध्ये प्रामुख्याने निश्चित करण्यात येत असते. पदसोपानाचे महत्त्वाचे कार्य म्हणजे जास्त अधिकार, जास्तीत जास्त जबाबदारी हे होय. ज्या प्रमाणात अधिकार असतील त्या प्रमाणामध्ये जबाबदारी देणे, याचाच अर्थ ती व्यक्ती उच्च पदावर आहे असा होतो. थोडक्यात प्रत्येक संघटनेमध्ये कार्याची व कार्यानुसार अधिकार व जबाबदाऱ्या यांची विभागणी ही करण्यात येत असते. या विभागणीनुसार प्रत्येक व्यक्तीचे पद आणि दर्जा हा त्या ठिकाणी ठरविण्यात येत असतो. यालाच अधिकार पदपरंपरेचा किंवा पदरचनेचा सिद्धांत असे आपण म्हणतो. या तत्वाचा उल्लेख हेनरी फेयॉल यांनी क्रमिक साखळी तर मुने यांनी क्रमिक प्रक्रिया असा केलेला आहे. अधिकार पदपरंपरेनुसार प्रत्येक व्यक्तीकडे श्रमविभाजनातून कार्य आणि त्या प्रमाणात
ती जबाबदारी आणि त्याच प्रमाणात जबाबदारीच्या प्रमाणात अधिकार हे देण्यात येत असतात. आणि त्या व्यक्तीच्या पात्रतेप्रमाणे, त्यांच्या कार्याच्या महत्त्वाप्रमाणे, जबाबदाऱ्याच्या प्रमाणामध्ये त्या व्यक्तीचे स्थान हे त्या ठिकाणी निश्चित करण्यात येत असते. प्रामुख्याने अधिकारपद परंपरेत जी व्यवस्था तयार करण्यात येते, ही व्यवस्था प्रामुख्याने एका पिरॅमिड आकाराची असल्यागत आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये ह्या संघटनेचा भाग जो आहे तो वरच्या बाजूने निमुळता होत गेलेला असतो, तर खालच्या बाजूने तो विस्तृत होत गेलेला असतो. अधिक कार्य, अधिक जबाबदाऱ्या असणारी जी पदे आहेत, ही पदे त्या रचनेमध्ये वरच्या भागामध्ये संयोजित करण्यात आलेली असतात आणि निम्न महत्त्व असणारी, कमी महत्त्व असणारी जी पदे आहेत ती खालच्या भागामध्ये क्रमाने संयोजित करण्यात आलेली असतात. निश्चितच संघटनेचा हा वरचा भाग ज्या योगे निमुळता होत गेलेला असतो, त्या योगे संघटनेत ही महत्त्वाची अधिक कार्य व जबाबदारी असणारी जी पदे आहेत ती संख्येने कमी असतात. आणि त्याचबरोबर कमी महत्त्वाची जी पदे आहेत, कमी अधिकार जबाबदाऱ्या असणारी जी पदे आहेत, ती प्रामुख्याने आपण बघतो की अधिक प्रमाणामध्ये असलेली आपल्याला दिसून येतात. या अधिकार पद परंपरेनुसार या संघटनेचा आकार हा त्यामुळे पिरॅमिड सारखा होत असलेला आपल्याला दिसून येतो, ज्या योगे जर या संघटनेत वरच्या भागाकडे आपण गेलो तर पदांची संख्या ही कमी होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि त्याच उलट जर ह्या रचनेमध्ये खालच्या भागाकडे आपण गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी पदांची रचना ही वाढत गेलेली दिसून येते. यामध्ये या कारणाने ह्या संघटनेचा आकार हा पिरॅमिड सारखा होऊन वरच्या भागात तो निमुळता आणि खालच्या भागात तो विस्तृत झालेला आपल्याला दिसून येतो. अधिकार जबाबदाऱ्या या संदर्भात जर आपण बघितलं तर या रचनेमध्ये अधिकार जबाबदाऱ्या ह्या वरच्या भागाकडे वाढत जातात. खालून वरच्या भागाकडे बघितलं तर त्या वाढत जातात आणि वरून खालच्या भागाकडे बघितलं तर त्या कमी होत जातात. सोबतच या व्यवस्थेमध्ये जी काही श्रेणीबद्ध अशी रचना आहे, ह्या श्रेणीबद्ध रचनेमध्ये कसल्याही प्रकारचा खंड हा पडत नसून क्रमानेच सर्व बाबी या ठिकाणी संयोजित करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. या पदसोपानाची व्याख्या आणि अर्थ नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.